उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्राचं तृंब नेतृत्व करणारे आणि महाराष्ट्राचा नेता आता पुन्हा न होणे आणि होणारी नाही अशी निशाणी आणि असा तुंब नेता न होणं आज काळाच्या पडद्याआड गेलेले आहे. आणि सकाळीच टीव्हीवरती चांगल्या प्रकारची बातमी असताच मध्ये विमान लँडिंगचं काहीतरी त्यांची अशी दुःखद बातमी आली आणि पत्रकार किंवा मीडिया सोशल मीडियावर अशी बाईट चालू होती का आता त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेलेला आहे आणि थोड्या टायमात लगेच 6 जणांचा मृत्यू अशी घोषणा आली आणि त्याच्या पाठोपाठच दादाची घोषणा आल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या नातेवाईकाला तर दुःख आहेच खूप, पण अख्खा महाराष्ट्र बोडका झाला आपला. आणि महाराष्ट्राचा सुतृंब नेतृत्व करणं म्हणजे कुणाचंही काम नव्हतं आणि महाराष्ट्राचा रोखोक नेता म्हणून अशी अजितदादाची ओळख. आणि आमचे काही नाते रिलेशन असल्यामुळे धाराशिव असतील, लातूर जिल्हा असेल, आमचे काही नातेगोते होते आणि नातेगोत्यामुळं मी सतत 15 वर्ष अजितदादाच्या संगती राहिलो. माझ्या प्रत्येक गाडीवरती अजितदादाचा फोटो असायचा आणि अजितदादाचं बॅनर असायचं आणि अशी ओळख होती माझी. मग कधी जर कुठं मंत्रालयाला जायचं असेल सन्मुखात कुठं जरी काही काम जर नसेल तर मी काही आठाडीत वळवलीत, काही जणांची शिडको माध्यमातून कामं होते. माझे कुणी कामं जर नाही ऐकले तर मी दादाकडे बंगल्यावर जाऊन ताईकडे सांगून ताईने लगेच सांगायचं हा सतत काही ना काही काम घेऊन येतो आणि टेन्शन देतो, त्यांचं काम तुम्ही का करत नाही असं ताईने म्हणायचं आणि दादानी म्हणायचं त्याला इकडे कुठे तर कामाच्या निमित्तानं आल्याशिवाय करमत नाही. आणि अशा काही गोष्टी कुठल्याही मंत्रालयात गेलं काही गेलं तर एक दादा ही माझी ओळख होती. आणि मी आतापर्यंत जे राजकारण केलं मुंबई ह्या कल्याण शहरावरती तर एक दादाच्या नावानेच बरेचसे राजकारण केलं, पण काही काळानंतर पक्ष बदलावा लागला किंवा आरक्षणाच्या माध्यमातून किंवा कशाच्या माध्यमातून, पण दादा ही माझ्या हृदयातली खून होती आणि दादा हे आमचं नातं रक्ताचं नातं आहे आणि रक्ताच्या नात्याला जपणं किंवा महाराष्ट्राच्या मराठी माणसाची अस्मिता म्हणून मी आज दादा गेल्यामुळं महाराष्ट्राला दुःख पूर्ण आहे. पण जसं एखादा योगी घरातला जातो किंवा एखादा घरातला करता पुरुष जातो तसं महाराष्ट्राचा कर्तृत्व नेतृत्व चांगल्या प्रकारचं आपलं गेलेलं आहे आणि महाराष्ट्राची न कुठल्याही प्रकारची न पोकळी भरून निघणारं असं अजितदादा पवार ही सदैव प्रत्येकाच्या मराठी माणसाच्या प्रत्येक समाजाच्या मनामध्ये अजितदादा अमर आहे. आणि अजितदादा गेल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचं प्रत्येक राजकारणाने राजकारण चापून बघू नये आणि पश्चिम महाराष्ट्राची ओळख अजितदादाची पुसण्याचा कुणी प्रयत्न करू नये अशीच मी सर्व पक्षाला सर्व धर्माला मी हात जोडून विनंती करतो. आणि अजितदादाला हीच आपली शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली असेल आणि अजितदादाचा कुठल्याही प्रकारचा सोविचार कुणी परत निंदनालय स्थितीमध्ये करू नये एवढीच मी सर्व समाजाला आणि सर्व धर्माच्याला आणि सर्व पक्षाला मी हात जोडून विनंती करतो. आणि मी माझी भावपूर्ण श्रद्धांजली पूर्ण अर्पित करतो. आणि व्यापारी असेल सर्व अनेक शेतकरी कुटुंबदार पूर्ण त्यांच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली समिट करतो. धन्यवाद.